नमस्कार, नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारे साठवणीचे बटाटे वेफर्स अगदी सोप्या पद्धतीत. तर मी 6 किलो बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत. आता सालवर काढून घेऊ आपण. बटाटे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, बटाट्यांना माती असते त्यामुळे धुवून वगैरे घ्यायचे. आणि पातळ सालीचे बटाटे घ्यायचे आणि साईजने मोठे घ्यायचे, म्हणजे चिप्स छान पडतात आपले. असे मी सगळ्या बटाट्यांच्या साली वगैरे काढून घेते. 6 किलो बटाटे आहेत, हे बघा. साली वगैरे काढून घेतल्यात आणि धुवून आणलेले आहेत 2-3 पाण्याने. आता आपण किसणीने किसून घेणार आहोत हे बटाटे आपले. एका साईडला अजून एका टपात मी पाणी घेतलेलं आहे. आता बटाटा असा आडवा धरायचा आणि किसून घ्यायचा आहे. किसून झाले की लगेच पाण्यामध्ये टाकायचे चिप्स आपले. हे बघ किती पातळ झालेत, नाही तर मग लाल होतात ते, त्यामुळे लगेच पाण्यात टाकायचे आहेत ते. असे मी सगळ्या बटाट्याचे चिप्स करून घेते, 6 किलो बटाट्याचे. हे बघा माझे बोट पण दिसत आहेत. असे मी सगळ्या बटाट्याचे चिप्स करून घेतलेले आहेत आणि धुवून आणलेले आहेत. 5-6 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत. बटाट्याला टार्च असतो त्यामुळं चांगलं धुवून घ्यायचं त्याला, म्हणजे आपले बटाट्याचे चिप्स लाल होत नाही आहेत. त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचे 4-5 वेळा. आता ही प्रोसेस मी संध्याकाळी करते, त्यामुळं त्याच्यामध्ये मी तुरटीचा खडा फिरवणार आहे. तुरटीच्या खड्यामुळे आपले चिप्स पांढरे शुभ्र होतात. आता हे तुरटीचा खडा फिरून झाले की आपण झाकण ठेवून सकाळी शिजवून घेणार आहोत. तर सकाळी मी अजून 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत बटाट्याचे चिप्स आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. पाणी पण छानसं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकतो आपण, 1.5 चमचा मीठ टाकतोय. तर 6 किलो बटाटे आहेत त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने शिजवणार आहोत बटाट्याचे चिप्स. पण ज्यावेळेस पण आपण बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये टाकू, ह्याच पाण्यात शिजवायचं आहे. पण ज्यावेळेस पण आपण टाकू त्यावेळेस 1-1 चमचा मीठ टाकायचं आहे. आता चिप्स टाकलेले आहेत आपण. 1-2-3 मिनटं शिजवून घ्यायचे फक्त, लगेच शिजतात हे चिप्स. शिजून झालेले आहेत. आता चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. चाळणीमध्ये किंवा टोपलीमध्ये काढून घ्यायचं असं, म्हणजे पाणी पूर्ण बटाट्याचं निथळतं आपल्या चिप्सचं. आता त्याच पाण्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि दुसरी बॅच टाकते. असे मी सगळे चिप्स करून घेते. आता झाकण ठेवू याच्यावर 1-2 मिनटासाठी. लगेच झाकण काढलेलं आहे. हे पण बटाट्याचे चिप्स आपले शिजलेले आहेत. आता हे सुद्धा चाळणीमध्ये काढून घेते. असे सगळे मी शिजवून घेते बटाटे, 6 किलोचे 6 किलो. पाणी व्यवस्थित नितळून घ्यायचं. असे मी सगळे शिजवून घेते. हे बघा सगळे बटाटे आपले बटाट्याचे चिप्स शिजून झाले. थंड झाले की आपण टेरीसवर टाकणार आहोत. तर टेरीसवर मी खाली बेडशीट हातरलेली आहे आणि त्याच्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्याच्यावर असं पसरून टाकायचं आहे. 1-1 चिप्स असं पसरून टाकायचे, नाहीतर मग पिवळसर असे पडतात ते. हे बघा किती पातळ असे झालेत. आता 4 दिवस आपण वरच ठेवू. 4 दिवसानंतर मी खाली आणलेले आहेत. किती मस्त असे वाळलेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत चिप्स आपले. आता थोडेफार तळून घेते मी. तेल पण छानसं गरम झालं आहे. किती मोठा असं चिप्स झालेलं आहे बघा, आणि प्लस पांढरा शुभ्र झाले, मस्त झालेले आहेत, मस्त झालेत. असे बाकीचे पण तळून घेते. या चिप्स थोडंसं तिखट आणि मीठ टाकून खायचं, खूप छान लागतं ते. सगळे तळून झालेले आहेत. हे बघा मस्त असे पांढरे शुभ्र झालेले आहेत. आता आपण
आपला आधीचा पण चिप्स बघा किती छोटा आणि हा केवढा मोठा झाला, तळून केवढा मोठा झालेला आहे. मस्त झालेले आहेत. आता थोडंसं तोडून पण दाखवते. हे कुरकुरीत पण झालेले आहेत. थोडंसं तिखट आणि मीठ टाकूया त्याच्यावर. तयार झालेले आहेत आपले साठवणीचे बटाट्याचे चिप्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया परत अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.